आज शिवसेनेची आढावा बैठक झाली। सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख या ठिकाणी आढावा बैठकीला आले होते। आज तुमची त्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात तुमची काय रणनीती ठरली? रणनीती आज संजय कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस येथील शिवसेनेची आढावा बैठक झालेली आहे। आढावा बैठकीत आमची सगळे पदाधिकारी होते, ठराविक लोकांचीच बैठक होती। तर त्या बैठकीत सगळ्या पदाधिकाऱ्यांचा असा सूर निघाला की आपल्याला स्वबळावर लढायचं आहे। तर स्वबळावर लढत असताना आणि एक आमची आढावा बैठक होईल असं आम्ही कदम साहेबांना सांगितलेलं आहे। सगळ्या पदाधिकाऱ्यांना बी आम्ही चर्चा करून हा विषय सगळ्यांना विश्वासाने एकामुखाने सांगितलेला की आपण इथनं पुढची निवडणूक जे कोण आपल्या संघ येईल त्याला घेऊन आपण स्वबळाचा नारा देणार आहे। आमची ओबीसी सेलची असू द्या, शेतकरी सेनेची असू द्या, सगळी जी शिवसेनेची जी घटक पक्ष आहे ती जी आघाड्या शिवसेने संघ आहेत त्या सगळ्या आघाड्या घेऊन आम्ही माळशिरस तालुक्यातल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर आम्ही लढणार आहे। बरं भाऊ, असं आहे, आजच्या आढावा बैठकीत सन्माननीय संपर्क प्रमुख संजयजी कदम साहेबांनी जो आढावा घेतला यामध्ये शिवसेनेसोबतच ओबीसी विभागाचे पण पदाधिकारी उपस्थित आहेत। असं आहे की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओबीसीसाठी राखीव आहे। तर शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक एक खुर्ची बसला पाहिजे हा पहिला मानस शिवसेनेचा आहे। त्यात गट तर काय बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत साहेब। त्यामध्ये जे जे आमच्यासोबत शिवसेने म्हणून येतील शिवसेनेसोबत जे आज आपण जिल्ह्यातलं जर अख्खं राजकारण पाहिलं तर फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाभोवती फिरत राहिलेलं आहे। तर काही नसताना ना आमदार ना खासदार ना मंत्री ना कुठली ताकद तरी सुद्धा आपल्या जवळपास 7 नगरपंचायती निवडून आलेल्या आहेत। तर भविष्यात सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये खूप मोठी खळबळ शिवसेना माजवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शिवसेना ही स्वबळावरच बाकीच्या मित्रपक्षांना जे सोबत येतील त्या सगळ्यांना लहान लहान जे गट आहेत, जे लहान लहान समाजाची समजा संघटना आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेना हा ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जाईल यात काही शंका नसेल।